स्वागत आहे आपलं आजच्या या विकली बुलेटिनमध्ये. या बुलेटिनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टी 50चा चार्ट आणि येणाऱ्या आठवड्यात निफ्टी 50चा परफॉर्मन्स कसा असेल. त्याचप्रमाणे आपण गोल्ड चार्ट, सिल्वर चार्ट, क्रूड ऑइल चार्ट आणि USA जे इंडेक्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करू. आणि शेवटी जे स्ट्रॉंग सेक्टर्स कुठले आणि वीक सेक्टर्स कुठले आहेत आणि पुढच्या आठवड्यात स्टॉक मार्केट कशा पद्धतीने बिहेव करू शकतं याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, हा आहे निफ्टी 50चा विकली चार्ट. या विकली चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की निफ्टीने डबल टॉप लावून आता निफ्टी खाली खाली येत चालली आहे. यांनी पहिला लोअर लो क्रिएट केला आहे आणि या लोअर लोला येऊन आता निफ्टी थांबला इथे. तर आता या आठवड्यात निफ्टी कशा पद्धतीने बिहेव करतो ते बघावं लागेल. एक तर इथे 50 MAची लाईन, ट्रेंड लाईन पण येऊन थांबली आहे. इथे लोअर लो पण क्रिएट झालेला आहे. तर दोन टाईपचा रेजिस्टन्स आहे. आता या रेजिस्टन्सला निफ्टीने फोर्सफुली जर का ब्रेक केलं तर त्याची वरची जर्नी कंटिन्यू होऊ शकते. तर येणारा वीक म्हणजे पुढचा वीक डिसाईड करणार आहे की निफ्टीचा एक्झॅक्टली जर्नी कशी असेल. आता नेक्स्ट जो चार्ट आहे तो आपण गोल्डचा डिस्कस करू. बघा, गोल्डचाही चार्ट त्यांनी टॉप लावून खाली खाली पुन्हा लोअर लो क्रिएट केला आहे आणि या आठवड्याची पण त्याची रेड कॅन्डलच बनली आहे. सो गोल्ड चार्ट पण वीक आहे. गोल्ड चार्टमध्ये सध्या इन्व्हेस्ट करणं रिस्की राहणार आहे. सिल्वर चार्ट गोल्ड चार्टपेक्षाही वीक आहे. यांनी दोन लोअर लो क्रिएट केले आहे आणि आता तो 50 MAला टच करतो आहे. तर जोपर्यंत तो या रेजिस्टन्सला तोडत नाही तोपर्यंत त्याच्यात स्ट्रॉंगनेस चार्टमध्ये दिसणार नाही आहे. आता US डॉलर आणि इंडियन रुपीजचा चार्ट बघू. बघा मित्रांनो, हा चार्ट आहे ना, रुपीचं डिव्हॅल्युएशन सुरू आहे. 3 वीकच्या स्ट्रॉंग कॅन्डल आलेले आहेत. जेव्हा US डॉलर वर्सेस रुपीचा चार्ट स्ट्रॉंग असतो त्यावेळेस शेअर मार्केट वीक राहणार आहे. पण आता इथे बघावं लागेल की ते डबल टॉप क्रिएट करतो की अजून रुपीज वीक होतो. प्रेडिक्शन तर असं आहे की अजून रुपीज वीक होणार. बघू आता. S&P 500चा जो आहे USAचा इंडेक्स आहे, हा याने एक जबरदस्त बुल रॅली दिल्यावर आता हा S&P 500 एक कन्सोलिडेट करतो आहे. इथे याचा बिहेवियर कसा राहील हे बघण्यात इंटरेस्ट राहणार आहे. तर सध्या तरी हा चार्ट स्ट्रॉंग आहे. बघा, S&P 500पेक्षा नासडॅकचा चार्ट आहे हा. नासडॅकचा चार्टची मोठी रेड कॅन्डल मागच्या वीकची आलेली आहे. तो नासडॅक डेफिनेटली वीक आहे S&P 500पेक्षा. बिटकॉईन कंटिन्यू इथे टॉप लावल्यावर लोअर लो, पुन्हा लोअर लो क्रिएट करतो आहे. याच्याही खाली जाण्याची शक्यता वाटते आहे. तर सध्याही बिटकॉईनमध्ये अपॉर्च्युनिटी कमी दिसते आहे. आता आपण काही सेक्टर्स डिस्कस करू. बघा, हा निफ्टी सिमेंटचा सेक्टरल चार्ट आहे विकली. सिमेंटच्या चार्टमध्ये जास्ती चार्ट फॉर्म झाला नाही आहे. हा निफ्टी सर्व्हिस सेक्टरचा इंडेक्स आहे. हा पण सध्या वीक वाटतो आहे. हा निफ्टी ऑटोचा इंडेक्स आहे. बघा, इथे त्यांनी डबल टॉप करून इथे नॉईज क्रिएट केला आहे. थोडा नॉईज क्रिएट करून पुन्हा खाली आला आहे आणि आता त्याच्या रेजिस्टन्सच्या इथे येऊन थांबलेला आहे. तर निफ्टी ऑटो इंडेक्स आपल्या वॉचलिस्टमध्ये ठेवावा लागेल आणि बघावं लागेल की पुढच्या काही दिवसात हा कसा परफॉर्म करतो. तो निफ्टी ऑटो चार्ट तरी ओके आहे. बँक इंडेक्स, निफ्टी बँक जबरदस्त आहे. निफ्टी बँकनी त्याचा लोअर लो तोडला आहे आणि एक मागच्या आठवड्यात चांगली मोठी ग्रीन कॅन्डल दिलेली आहे. त्यामुळे निफ्टी बँक बुलिश आहे. तुम्ही या निफ्टी बँक सेक्टरमध्ये जे स्टॉक्स येतात त्या स्टॉक्समध्येही इंडिव्हिज्युअली
इन्व्हेस्टमेंट करू शकता. निफ्टी CPSE इंडेक्स आहे हा. CPI इंडेक्सचं सेक्टरही थोडं वीक वाटतं आहे. कंटिन्युअसली एक खाली डाऊन रॅली देतो आहे. सो चार्ट थोडा वीक आहे. निफ्टी कॅपिटल मार्केट मित्रांनो बघा, हा जबरदस्त चार्ट आहे. ऑल टाईम हायला क्रॉस करून एक चांगली मोठी रॅली दिली त्यांनी आणि एका साईडला आता इथे कन्सोलिडेट करतो आहे. थोडक्यात कॅपिटल मार्केट साईडवेज झालेला आहे. तर इथे हा कसा बिहेव करतो हे बघू आपण कसा पद्धतीने पुढच्या 1-2 आठवड्यात कसा बिहेव करतो. केमिकल सेक्टरही जबरदस्त आहे. केमिकल सेक्टरमध्ये त्यांनी त्याचा ऑल टाईम हाय तोडून वरच्या साईडला गेला आहे. याच्यातलेही तुम्ही स्टॉक्समध्ये अपॉर्च्युनिटी शोधू शकता. निफ्टी कमोडिटी इंडेक्स पण मित्रांनो बघा, त्यांनी त्याचा हाय तो एका मोठ्या फोर्सनी तोडला आहे आणि पुन्हा तो आता त्याच्या रेजिस्टन्सला टेस्ट करायला खाली आलेला आहे इथे तो कन्सल्ट करतो आहे. मागच्या 3 आठवड्याच्या कॅन्डल या तिन्ही डोजी दिलेल्या त्यांनी. सो इथे याला बघावं लागेल. प्युअरली चार्ट बघितला तर चार्ट बुलिश वाटतो आहे, पण इथे एक स्पेसिफिक स्टॉप लॉस लावून आपण याचे निफ्टी कमोडिटी इंडेक्सचे ETF वगैरे घेऊ शकतो. कन्झ्युमर ड्युरेबलचा चार्ट जरी यांनी मागच्या काही कॅन्डल्स बुलिश दिल्या असल्या तरी चार्टमध्ये अजून स्ट्रेंथ नाही आहे. सो थोडा अवॉइड करायला. कोर हाऊसिंगनी जबरदस्त रॅली दिली आहे, पण तरी पण आपल्या डिसिप्लिनमध्ये हा चार्ट अजूनही आलेला नाही आहे. जोपर्यंत या लोअरला तो ब्रेक करत नाही तोपर्यंत तिथे पुन्हा एक डीप रॅली होऊ शकते. सो चार्ट जरी मागच्या काही आठवड्यापासून बुलिश असला तरी आपल्या डिसिप्लिनमध्ये हा चार्ट बसत नाही. आता हा न्यू EV सेक्टर आणि न्यू एज ऑटोमोबाईल सेक्टरचा चार्ट आहे. हा चार्टनी पण जबरदस्त रॅली दिलेली आहे, पण तरी ऑल टाईम हायला तो कसा बिहेव करतो हे पुढच्या 2 ते 3 आठवड्यात आपल्याला कळेल. त्याच्यानंतर पोझिशन घ्यायची की नाही घ्यायची याच्यावर आपण डिस्कस करू. सध्या तरी याला वॉचलिस्टमध्ये ठेवावं लागेल याला. निफ्टी एनर्जी इंडेक्स बघा मित्रांनो, निफ्टी एनर्जी इंडेक्सने त्याचा भरपूर वेळची कन्सोलिडेट झालेला होता. त्याला मोठ्या विकली कॅन्डलनी ब्रेक करून आता तो एका साईडला कन्सोलिडेट करतो आहे. सो निफ्टी एनर्जी चार्ट पण चांगला आहे. एक स्पेसिफिक स्टॉप लॉस लावून याला राईड करू शकतो आपण. निफ्टी FMCG इंडेक्स बघा, अजिबात चांगला चार्ट नाही आहे. कम्प्लिटली अवॉइड करा. निफ्टी FMCGला अवॉइड करा. फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टी बँक स्ट्रॉंग असल्यामुळे या फायनान्शियल सर्व्हिसेस पण हळूहळू स्ट्रॉंग झालेल्या आहे. पण या ऑल टाईम हायच्या रेजिस्टन्सला फायनान्शियल सर्व्हिसेस कसा ब्रेक करतो रेजिस्टन्स, त्याच्यावर या चार्टमध्ये किती स्ट्रेंथ आहे ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसात कळेल. निफ्टी ग्रोथ सेक्टर आहे. ग्रोथ सेक्टरमध्ये पण चार्टमध्ये स्ट्रेंथ दिसत नाही आहे. जरी त्यांनी मोठी कॅन्डल दिलेली असली मागच्या वीकला तरी पण या आपल्या डिसिप्लिनमध्ये हा चार्ट बसत नाही. निफ्टी हेल्थकेअर सगळ्यात बेस्ट चार्ट आहे हा. वन ऑफ द बेस्ट चार्ट. ऑल टाईम हायला त्यांनी मोठ्या कॅन्डलनी ब्रेक केलं, पुन्हा त्या रेजिस्टन्सला रिटेस्ट केला आहे आणि पुन्हा एक रॅली घेतो आहे. पुन्हा आता हे सेक्टर कन्सोलिडेट झाला आहे. निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समधलेच तुम्ही स्पेसिफिक स्टॉक शोधून त्याच्यात जबरदस्त रॅली येण्याची शक्यता आहे. सो निफ्टी हेल्थकेअरचे ETF तुम्ही घेऊ शकता डेफिनेटली. आता नेक्स्ट चार्ट आहे हाऊसिंग सेक्टर आहे. हाऊसिंगमध्ये पण बुलिशनेस आहे, पण त्याच्या ऑल टाईम हायच्या रेजिस्टन्सला आलेला आहे तो. तर इथे बघू पुढच्या 1-2 वीकमध्ये कळेल की इथे काय मुवमेंट होते. निफ्टी IPO सेक्टर जबरदस्त आहे. IPO सेक्टरने डबल टॉप करून आता एका मोठ्या रॅलीनी हा रेजिस्टन्स ब्रेक केला आहे आणि निफ्टी IPO इज गुड. याच्या तुम्ही
पर्टिक्युलरली स्टॉक शोधू शकता किंवा ई टी एफमध्ये टाकू शकता. आय टी आय टी सेक्टर अजूनही आय टी सेक्टरने मागच्या 3 आठवड्यात जबरदस्त रॅली दिली आहे, पण तरीसुद्धा हा स्टॉक आपल्या डिसिप्लिनमध्ये बसत नाही. सो चार्ट जे रिडिंग प्युअरली चार्ट रिडिंग बघितलं तर हा चार्ट तर निफ्टी आय टी सेक्टर हे अवॉइडेबल आहे. हा इंडिया कन्झम्पशन पण लोअर लोज क्रिएट करतो आहे, तो हा चार्ट पण अवॉइडेबल आहे. इंडिया डिफेन्सचा चार्ट बघा मित्रांनो, हा पण सुंदर आहे चार्ट आहे. त्यांनी व्यवस्थित ऑल टाईम हायला गेल्यावर रजिस्टरच्या जवळ तो कॉन्सोलिडेट झाला आहे आणि त्यांनी ब्रेक करून आता तो वरच्या साईडला हळूहळू मूव्ह करतो आहे. इंडिया डिफेन्स सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे आणि मागच्या काही महिन्यापासून हे स्ट्रॉंग आहे. तर निफ्टी तुम्ही डिफेन्समध्ये ई टी एफ घेऊ शकता किंवा याचे स्पेसिफिक स्टॉक्स बघून त्या स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करण्याची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि हा खूप लाँग टर्मचा चार्ट आहे. हा पुढचे 5-10 वर्ष बुलिश राहू शकतो इथून. तर निफ्टी डिफेन्समध्ये मी तर खूप बुलिश आहे. हा इंडिया डिजिटल सुद्धा चार्टमध्ये स्ट्रेंथ नाही आहे, अवॉइडेबल आहे कम्प्लिटली. इंडिया इंटरनेट डाटा हा पण बुलिशनेस आहे काही महिन्यापासून मार्केटमध्ये. तर वेट अँड वॉच बघू याला काय कसा चालतो ह्या. इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मित्रांनो, इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पण सुंदर चार्ट आहे. ऑल टाईम हायला ब्रेक करून आता एका त्याच्या रजिस्टरच्या आसपास तो मागच्या काही महिन्यापासून कन्सोलिडेट करतो आहे. याला पण एक स्पेसिफिक स्टॉप लॉस लावून आपण याला राईड करू शकतो, ई टी एफ घेऊ शकतो किंवा याच्या सेक्टर वाईज पण तुम्ही शोधू शकता. नेक्स्ट आहे न्यू एज कन्झम्पशन. याच्यासाठी पण अजून वेट अँड वॉच पॉलिसी करू शकतो आपण. आपल्या डिसिप्लिनमध्ये माझ्या डिसिप्लिनमध्ये तरी अजून पण न्यू एज कन्झम्पशन चार्ट बसत नाही आहे. जेव्हा तो ऑल टाईम हायला क्रॉस करेल त्यावेळेस आपण याच्याबद्दल विचार करू. इंडियन रेल्वे पी एस यू हा कंटिन्यू डाऊन ट्रेंड आहे, कम्प्लिटली अवॉइडेबल चार्ट आहे. टुरिझममध्ये पण स्ट्रेंथ नाही आहे. ही शॉर्ट टर्म स्ट्रेंथ आहे, पण ही लाँग टर्ममध्ये किती चालेल किंवा कसा परफॉर्म करेल हे काही सांगू शकत नाही. सो बेटर टुरिझम सेक्टर अवॉइड करू शकतो आपण. इन्फ्रास्ट्रक्चर पण सेक्टर्स एका त्याच्या ऑल टाईम हायच्या आसपास कन्सोलिडेट करतो आहे. याने जर का ऑल टाईम हाय ब्रेक केला तर हा पण चार्ट भरपूर स्ट्रेंथ दाखवू शकतो. एम एन सी सेक्टर जबरदस्त आहे. एम एन सी सेक्टरनी पण मागच्या काही महिन्यापासून रॅली दिलेली आहे, पण ऑल टाईम हायच्या इथे तो थोडा वीक झाल्यासारखं वाटतो आहे. सो एम एन सी पुन्हा वेट अँड वॉच मध्ये आपल्याला वॉच लिस्टला ठेवावा लागेल हा. पण बहुतेक स्ट्रेंथ स्टॉकमध्ये कमी होत चालली आहे. मीडिया सेक्टर कम्प्लिटली अवॉइडेबल वर्स्ट सेक्टर आहे. मेटल पण बेस्ट आहे. मेटलनी पण एक जबरदस्त रॅली दिल्यावर आता तो थोडा कन्सोलिडेट करतो आहे, पण एवढी मोठी रॅली दिल्यावर थोडा त्याला कन्सोलिडेट करणं मस्ट आहे. सो मेटल सेक्टर पण बेस्ट आहे ॲक्च्युली, बुलिश आहे याच्यावर मी पण. मिड कॅप ही जबरदस्त आहे. मिड कॅपनी पण एक चांगली रॅली दिली आहे आणि मिड कॅपमध्ये पण भरपूर स्ट्रेंथ दिसते. येस, व्हेरी गुड चार्ट. तुम्ही याच्या ई टी एफमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्ही याला राईड करू शकता. मोबिलिटीमध्ये स्ट्रेंथ आहे, पण पुन्हा वेट अँड वॉच थांबू याच्यासाठी. बघू हा कसा परफॉर्म करतो पुढच्या काही महिन्यात. हा ज्युनियर निफ्टीचा चार्ट आहे. याच्यातही त्यांनी स्ट्रेंथ आहे, पण ऑल टाईम हायला अजून क्रॉस नाही केलं. याच्यापेक्षा मिडकॅपचा चार्ट चांगला आहे. ऑइल अँड गॅस सेक्टर पण वीक आहे. चार्टमध्ये स्ट्रेंथ नाही आहे. पी एस सीमध्ये पण चार्टमध्ये स्ट्रेंथ नाही आहे.
पी एस यू बँक. पी एस यू बँक पी एस यू बँकनी पी एस यू बँकनी त्याचा ऑल टाईम हाय ब्रेक केला आणि इथे तो आता या साईडला वरच्या रजिस्टरच्या वरच आहे तो आणि तो तिथे कन्सोलेट करतो आहे. हा चार्ट पण फॉर्म व्हायला थोडा वेळ लागेल. फार्मा सेक्टर जबरदस्त आहे. फार्मा आणि हेल्थकेअर सध्या पुढचे येणारे काही महिने या दोन सेक्टरची थीम राहणार आहे आणि ही डेफिनेटली राईड केली पाहिजे. प्रायव्हेट बँक पण स्ट्रेंथ दाखवत आहे. अजूनही त्याच्या ऑल टाईम हायला त्यांनी ब्रेक केलं नाही आहे, पण आहे टोटल स्ट्रेंथ आहे. कंटिन्यू आपल्या एक एक ट्रेंड लाईन पकडून हा चार्ट परफॉर्म करतो आहे. रिॲलिटीमध्ये ही स्ट्रेंथ मागच्या काही महिन्यात जरी स्ट्रेंथ दाखवत असला तरी ओव्हरऑल चार्टमध्ये स्ट्रेंथ अजून तरी आलेली नाही आहे. सो अवॉइडेबल आहे. रूरल इंडेक्स अवॉइड. एस एम ई इमर्ज फंड सेक्टर सध्या अवॉइडेबल आहे. चार्ट अजून पूर्ण फॉर्म झाला नाही आहे, पण जेवढा चार्ट फॉर्म झाला त्याच्यावरनं वाटतं की स्ट्रेंथ कमी आहे. स्मॉल कॅप पण चांगला आहे चार्ट. भरपूर स्ट्रेंथ दाखवली आहे. ऑल टाईम हायच्या रेजिस्टन्सला आलेला आहे. इथे हा स्टॉक कसा परफॉर्म करतो याच्यावर डिसाईड होईल की आपण या स्टॉकमध्ये याचे ETF घ्यायचे की याच्यात स्मॉल कॅपमध्ये अजून काही पोझिशन घेऊ शकतो. निफ्टी टोटल मार्केट पण कन्सोलिडेट करत आहे, साईडवेजला आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण स्ट्रेंथ हळूहळू बिल्ड होते आहे, पण अजून वेळ लागेल. याला बघावं लागेल. हा वेव्ज इंडेक्स याच्यातही पण तुम्हाला आता मेन आहे ना निफ्टी नेक्स्ट 50 मिड कॅप बेस्ट आहे. हेल्थकेअर आणि फार्मा या दोन सेक्टर हे चांगले आहेत. तर तुम्ही सध्या मिड कॅप, हेल्थकेअर आणि फार्मा या 3 सेक्टरवर. चौथा म्हणजे डिफेन्सला पण तुम्ही वॉच करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने मार्केटचा हा ॲनालिसिस झाला आहे. तर निफ्टी 50 आपण पुढच्या आठवड्यात कसा परफॉर्म करतो याच्यावर बघू. ऑल टाईम रेजिस्टन्सला आहे, 50 EMA जवळ आला आहे, तर डबल रेजिस्टन्स आहे आणि थोडी स्ट्रेंथ कमी वाटते ॲज पर चार्ट. ओके, थँक्यू मित्रांनो.